नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपणा सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो. आपण मागील काही व्हिडिओमध्ये आपण ज्योतिष शिका व तुम्हीच पहा तुमची कुंडली या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ज्योतिषशास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. मागील व्हिडिओमध्ये मी काही 2-3 व्हिडिओमध्ये मी भावेशाबद्दल माहिती सांगतो आहे. आपण भावेशाचे नियम बघितले, भावेशाचे बद्दलचे भावेश म्हणजे काय पाहिलं. आता आपण लग्नेश प्रत्येक भावेशाची 12 स्थानातली फळं पाहतो आहे. मी मागील व्हिडिओमध्ये लग्नेश धनेशाची फळं सांगितलीत. मी आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तृतीयेश हा 12 स्थानामध्ये काय फळं देतो हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये तृतीयेशाची 12 स्थानातील फळे, सर्वसामान्य फळे याविषयी मी बोलणार आहे. तर सुरू करूया. तृतीय स्थानामध्ये जी रास असते त्या राशीचा जो ग्रह मालक असतो त्याला आपण तृतीयेश म्हणतो. तृतीय स्थानामध्ये जी रास असेल त्या राशीचा जो मालक ग्रह असेल तो तुमच्या कुंडलीचा तृतीयच असेल. हा तृतीयेश एक तर तृतीय स्थानामध्ये असेल किंवा तो पत्रिकेतल्या कोणत्याही स्थानामध्ये असेल. जेव्हा तृतीयेश हा दुसऱ्या स्थानामध्ये जातो त्या स्थानाचा आणि तृतीय स्थानाचा एक संबंध प्रस्थापित होतो. आणि तो संबंध प्रस्थापित करणारा किंवा धागेदोरे विणणारा घटक म्हणजे भावेश आहे. म्हणजे तृतीय स्थानावरनं पाहिल्या जाणाऱ्या गोष्टी तृतीय ज्या स्थानामध्ये गेला आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला फळं मिळणार आहेत हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्या तृतीय पत्रिकेत आपल्या तृतीयेश कोण आहे हे जर तुम्ही ठरवलं, काढून ठेवलं आपल्या पत्रिकेत, तर तो ग्रह पत्रिकेत कुठल्या स्थानात बसला आहे त्याची फळं काय मिळतील हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर प्रत्येकाने आपल्या लग्नकुंडलीमध्ये तृतीय स्थानामध्ये कोणती राशीचा अंक आहे तो पहा. ते अंक जो असेल त्या अंकाची राशी कुठली ती शोधा आणि त्या राशीचा मालक ग्रह शोधून काढा. म्हणजे तृतीय जर तुम्हाला समजला तर तो ग्रह कुंडलीमध्ये कुठं बसला हे तुम्हाला शोधता येईल. मग तो ग्रह तृतीयेश लग्नात आहे, लाभात आहे, दशमात आहे, कुठं आहे ते पहा. त्याचं जे मी आता भाकीत करणार आहे फलादेश त्याप्रमाणे तुमच्या पत्रिकेत होते का, तुमच्या आयुष्यात घडले का ते पहा. सुरू करूया आपण. तृतीयेशी फळं सांगणार तर तत्पूर्वी मी तृतीयेश म्हणजे काय की तृतीयेशाबद्दल तृतीयेशावरून काय बघतो हे मी सांगणार आहे. तृतीयेश ज्या ग्रहावर असतो त्या ग्रहावरून व्यक्तीचा मानसिक दृष्टिकोन आपल्याला चांगल्या प्रकारे समजतो. आपण तृतीय स्थानापासून व्यक्तीचा पराक्रम, धाडस, कर्तृत्व, दगदग, तसेच भावंडे, लहान प्रवास, लेखन, ज्योतिष अभ्यास या सगळ्या गोष्टीचा विचार आपण तृतीय स्थानावरून करतो. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार आपल्याला तृतीयेशावरून पण करता येतो. ज्यावेळी तृतीय स्थानामध्ये कोणताही ग्रह नसेल तेव्हा आपण तृतीयेशावरून या गोष्टीचा विचार करू शकतो. आता आपण एका भावेशाचा विचार करूया की तृतीयेश म्हणजे तृतीय स्थानाचा मालक जर लग्न स्थानामध्ये असेल तर काय होईल. तर तृतीयेश जेव्हा लग्नात असतो तेव्हा व्यक्ती पराक्रमी असते. तृतीयेश लग्नेशाबरोबर लग्नस्थानी असता व्यक्ती कर्तबगारीवर भाग्योदय करते, मोठं यश मिळवते. अशा व्यक्ती अत्यंत यशस्वीरित्या अनेक उलाढाली करतात. तृतीयेश लग्नी असता व्यक्तीची महत्त्वाकांक्षा जबरदस्त असते. अशा व्यक्ती मानी स्वभावाच्या असतात. यांच्या भावंडांची सुस्थिती राहते. तसेच यांना भावंडांचं सौख्य उत्तम लाभतं. यांची भावंडे कीर्तिमान व सुखी होतात. भावंडावर ह्या लोकांचं विशेष प्रेम असतं. म्हणजे हा तृतीयेश लग्नी असेल तर. आता हा तृतीयेश जर कुंडलीच्या धनस्थानामध्ये गेला तर काय होईल. तृतीयेश धनस्थानामध्ये गेला तर तृतीयाचा संबंध धनाशी येणार आहे. त्यामुळे तृतीयेश जेव्हा धनस्थानामध्ये असतो किंवा धनात असतो तेव्हा भावंडांची जबाबदारी या व्यक्तीवर येते. असे लोक उत्तम वक्ते असतात. भावंडासाठी पैशाचा खर्च करतात की यांना भावंडासाठी पैशाचा खर्च होतो की यांच्यापासून भावंडाला कधी असंही पाहायला मिळतं की तृतीयेशात त्याच्या व्ययात गेलेला आहे, 12 स्थानात गेला आहे, म्हणजे तो धनस्थानात गेला आहे. त्यामुळे कधी भावंड लांब राहणं किंवा भावंड यांच्यापासून लांब जाणं संभवतं. कुटुंबामध्ये भाऊबंदकी वाढते व त्यामध्ये फसगत होण्याची शक्यता राहते अशा लोकांच्या पद्धतीत लक्षात घ्या. त्यानंतर तृतीय जर तृतीय स्थानामध्ये असेल, तृतीयाचा मालक तृतीयामध्ये असणं ही कुठल्याही भावेशाची अतिशय चांगली बैठक आहे. कारण तो भावेश तिथं त्या स्थानाचा मालक होतो किंवा त्या स्थानामध्ये तो स्वराशीचा होतो. स्वराशीचे ग्रह हे नेहमी त्या स्थानाची चांगली फळं देतात. या नियमाप्रमाणे तृतीयेश जर तृतीय स्थानामध्ये असेल तर व्यक्ती अत्यंत साहसी, शूर, धाडशी, पराक्रमी, हट्टी, स्वतंत्र वृत्तीची, कर्तबगार असते. अंगात ह्या लोकांचे लष्करी बाणा असतो. पाठीवरील भावंडे सुरक्षित राहतात. अशा लोकांना वाचनाची, प्रवासाची, लिखाणाची आवड असते. यांचे प्रवास अतिशय चांगले होतात. व्यक्ती विचारी असते. यांना भावंड बरीच असतात. भावंडांचं सौख्य उत्तम मिळतं. विशेषतः तृतीयेश बुध हा रवी मंगळ असता वरील फळे उत्तम मिळतात. तर पापग्रहाबरोबर तृतीयेश जर तृतीयात असेल तर कानाची दुखणी होतात. भावंडांचे मृत्यू किंवा मानसिक चांचल्य राहतं. उदाहरणार्थ तृतीय समजा शनी, राहू, मंगळावर असेल तर तुम्हाला अशा घटना बघायला मिळतील. तृतीयेश तृतीयामध्ये जर बुध असेल,
शनी असेल तर अशा वेळी तुम्हाला ज्योतिषशास्त्राची आवड लागते आणि तुम्ही उत्कृष्ट ज्योतिषशास्त्री किंवा ज्योतिष शिक्षण घेणारे व्यक्ती होता. तुम्ही ज्योतिष मार्गदर्शक चांगले होऊ शकता की तुमचं ज्योतिषावर लिखाणही होऊ शकतं. त्यानंतर तृतीय जर चतुर्थानामध्ये असेल म्हणजे तृतीय त्याच्या धनस्थानामध्ये असेल म्हणजे कुंडलीतल्या चतुर्थानामध्ये असेल तेव्हा घरामध्ये प्रेमाचे वातावरण असते. या लोकांना बंधुसौख्य गृहसौख्य उत्तम लाभतं. आयुष्याचा उत्तरार्ध यांचा सुखात जातो. घर बांधणे शेती व घरगुती स्थैर्य यांना चांगलं मिळतं. यांना चांगली वस्त्र घालायला मिळतात. अभ्यासात त्यांची उत्कृष्ट प्रगती होते. म्हणजे तृतीय चतुर्थात असणं अतिशय चांगलं असतं कारण केंद्रामध्ये पडतो. त्यानंतर तृतीयेश जर तुमच्या पंचमात असेल तृतीयाचा मालक जर पंचम स्थानामध्ये असेल तर काय तर तृतीयेश जेव्हा पंचमात असतो त्या व्यक्तीला शिक्षणाची आवड खूप राहते. तसेच व्यक्तीला ग्रंथलिखाण आणि वाचनाची आवड राहते. भावंडांची शिक्षणही खूप चांगली होतात. व्यक्तीला खेळाची व प्रवासाची आवड असते. संतती यांना कर्तबगार होते. तृतीयेश बुध गुरु शुक्र चंद्र अशा जर शुभग्रहावर असेल किंवा तृतीयेश जर एखादा शुभग्रह होऊन जर पंचमात असेल तर व्यक्तीला उच्च बुद्धिमत्ता लाभते. व्यक्ती शिक्षणाच्या जोरावर पराक्रम आणि कर्तृत्व गाजवते. या लोकांचं शिक्षण पण खूप चांगलं बघायला मिळतं. त्यानंतर तृतीयेशाची पुढची अवस्था म्हणजे तृतीय स्थानाचा मालक एका त्रिक स्थानामध्ये किंवा अशुभ स्थानामध्ये 6व्या स्थानामध्ये गेला तर काय तर तृतीयाच्या दृष्टीने थोडी अशुभ फळं तुम्हाला नक्की मिळणार आहेत. तेव्हा तृतीय जर षष्ठात असेल तर आरोग्याच्या दृष्टीने अनिष्ट असतो. तर तृतीयेश हा अष्टमाचा अष्टमेश आहे. त्या मृत्यूशी अपघाताशी संबंधित असणारा घटक आहे. तो जर रोगाच्या स्थानाशी निगडीत असेल तर तृतीय जेव्हा षष्ठात जातो तेव्हा व्यक्तीच्या आरोग्याच्या दृष्टीने हा अनिष्ट राहणार आहे. अष्टमेशाबरोबर जर असेल तर या लोकांचं आयुष्य कमी राहतं. म्हणजे तृतीयेश अष्टमेशाबरोबर जर षष्ठात पडला तर आयुष्य कमी राहणार आहे. असे लोक भावंडाशी शत्रुत्व करतात किंवा भावंडे ह्यांच्याशी शत्रुत्व करतात असं पण म्हणायला हरकत नाही. यांना लिखाणामुळे टीका सहन करावी लागते. तसे लिखाणामुळे शत्रूमध्ये वाढ होणं संभवतं. अशा लोकांना प्रवासात त्रास होणं आजारी पडणं संभवतं. या योगात व्यक्तीला पराक्रमहीनता येते. असे लोक नेहमी शत्रूच्या तडाख्यात सापडतात. तसेच त्यांचे भावंडे त्यांचे कधी कधी शत्रू झालेले पाहायला मिळतात. म्हणजे तृतीय षष्ठात असणं अजिबात चांगलं नाही. त्यानंतर तृतीय जर तुमचा सप्तमात असेल तृतीय सप्तम स्थानामध्ये असेल तर व्यक्ती वादविवाद पट्टू संघर्षप्रिय असते. असे लोक प्रतिपक्षावर नेहमी विजय मिळवतात. पुष्कळ प्रवास घडतात. भागीदारीत दुसऱ्याच्या स्वाधीन न राहणारी व्यक्ती असते. या योगात स्त्रिया त्यांच्या पराक्रमावर खुश होतात. ज्यांचा तृतीय सप्तमात असेल त्या व्यक्तीच्या पराक्रमावर कर्तृत्वगारीवर स्त्रिया खुश होतात हे लक्षात घ्या. त्यानंतर तृतीय जर अष्टम स्थानामध्ये गेला तर अष्टम स्थान हे त्रिक स्थान आहे. तर इथं पण थोडंसं तृतीयेश फारसा चांगले असणार नाही. तर तृतीय स्थानाचा मालक तृतीय जर अष्टम स्थानामध्ये गेला या स्थानामध्ये गेला तर भावंडांशी वैर अशी व्यक्ती करते. यांना बंधुसौख्य किंवा भावंडांचं सौख्य चांगलं मिळत नाही. पराक्रमात यश मिळत नाही. जर हा तृतीयेश पाप ग्रहाबरोबर अष्टमात असेल तर भावंडांचे मृत्यू किंवा दुःस्थिती दाखवतो. या योगात भावंडांना मोठे आजार होतात. तृतीय जर लग्नेशाबरोबर अष्टमात असेल तर व्यक्तीचं आयुष्य कमी राहतं. तृतीयेश आणि लग्नेश आणि तेही मृत्यूच्या स्थानात जर पडला तर व्यक्तीचं आयुष्य कमी असणार हे लक्षात ठेवा. म्हणजे तृतीयेशाची ही पण स्थिती चांगली नाही. तृतीय जर तुमच्या भाग्यस्थानामध्ये असेल तर काय नवम स्थानामध्ये असेल तर काय तर अतिशय चांगली कंडिशन आहे. कोणाच असणार आहे आणि या भाग्यस्थानामध्ये असणाऱ्या तृतीयेशाची डायरेक्ट दृष्टी तृतीय स्थानावर पडणार आहे. त्या तृतीयेची फळं तुम्हाला चांगली मिळतील. तृतीय जर भाग्यात किंवा नवम स्थानामध्ये असेल तर उत्कृष्ट व्यक्तीला उत्कृष्ट बुद्धिमत्ता देतो. भावंडे यांची भाग्यवान असतात. यांना भाग्याची साथ नशिबाची साथ उत्तम मिळते. यांची आनंदी वृत्ती असते. तसेच यांच्या हातून धार्मिक लिखाण होतं. अशा लोकांना लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेशगमन वारंवार होतात की यांना तीर्थयात्रेचा आवड असते आणि त्यातून त्यांना चांगले लाभ होतात. यांना लिखाणातून प्रसिद्धी मिळते. यांच्या हातून सत्कर्म दानधर्म धार्मिक विधी होतात. या लोकांना कीर्ती नावलौकिक अनेक लाभ होतात. कीर्ती नावलौकिक मिळते. म्हणजे तृतीयेशाची भाग्यस्थानामध्ये असणारी बैठक अतिशय चांगली आहे. त्यानंतर तृतीय जर तुमच्या दशम स्थानामध्ये गेलात तर काय तर तृतीय दशमात गेला म्हणजे तृतीयाचा मालक या स्थानामध्ये पडला. हे दशम स्थान आहे. तर तृतीय दशमात असता व्यक्तीला नोकरी व्यवसायामध्ये भाग्य चांगलं लाभतं. 2-3 नोकरी व्यवसाय होतात. काहींना अधिकारयोग मिळतो. अशा व्यक्ती कर्तृत्ववान कर्तबगार असतात. त्यांना राजदरबारी किंवा सरकार ठिकाणी मानसन्मान मिळतो. यांच्याकडून मोठमोठ्या उलाढाली घडतात. तसेच यांचा सामाजिक कार्यामध्ये पराक्रम दिसून येतो आणि समाजात मान्यता मिळवतात.
त्याच्यानंतर तृतीय जर लाभ स्थानामध्ये असेल, लाभ स्थान हे नक्कीच चांगलं आहे, त्यामुळे तृतीय जर लाभ स्थानामध्ये असेल तर व्यक्तीला स्वकष्टार्जित धनलाभ उत्तम होतात, यांचे मित्रमंडळ मोठे असते, यांच्या मोठमोठ्या लोकांच्या ओळखी असतात, अशा व्यक्ती स्वपराक्रमाने व धडपड कष्ट करून आपल्या सर्व इच्छापेक्षा पूर्ण करतात, यांना अनेक बक्षिसे मिळतात व श्रीमंती प्राप्त होते. तृतीयेश लाभात असणं चांगली गोष्ट आहे. त्यानंतर तृतीयेश जर तुमचा 12व्या स्थानामध्ये असेल, तृतीयेश पण अशुभ आहे, 12वं स्थान पण अशुभ आहे, तर एक अशुभ स्थानाचा मालक दुसऱ्या अशुभ स्थानामध्ये जाणं हे फारसं चांगलं लक्षण नाही. ज्यांच्या पत्रिकेत तृतीय जर इथं असेल, या 12व्या स्थानामध्ये असेल, तर तृतीय जर 12व्या स्थानामध्ये असेल त्यांना शय्यासुख चांगलं मिळतं, शयनसुख चांगलं मिळतं. स्वतःच्या भावंडांचे परदेशगमन होतात किंवा भावंडे यांच्यापासून कायमचे लांब जातात. कितीही प्रयत्न केले तरी व्यक्तीला इष्टसिद्धी होत नाही. चैनी, उधळेपणा हे त्या व्यक्तीमध्ये दुर्गुण असतात. पापग्रहाबरोबर जर तृतीयेश 12व्या स्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तीला चिंता काळजी फार लागतात. भावंडांचे अपमृत्यू होणं, कर्जबाजारी असणं किंवा चिंता काळजी लागून राहणं ह्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि तृतीयेश व्ययात असणं ही कर्तबगारी किंवा कर्तृत्वामध्ये हीनता देणारा योग आहे, हा चांगला योग नाही फारसा लक्षात ठेवा. इथपर्यंत मी तुम्हाला तृतीय स्थानाच्या 12व्या स्थानामध्ये काय फळे मिळतील हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चतुर्थेशाची 12व्या स्थानामधली फळं काय मिळतील हे मी सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. एक निवेदन करतो, ज्या लोकांना आपले हे व्हिडिओ किंवा आपला हा कार्यक्रम आवडतो आहे परंतु त्यांनी अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. सगळ्यात मुख्य म्हणजे आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्ट किंवा ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे अशा लोकांना व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यानंतर ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन कन्सल्टिंग हवे असेल, मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. यानंतर आपण अशाच अभ्यासपूर्ण एखाद्या विषयावर म्हणजेच चतुर्दशीची काय फळं मिळतील हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पहा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.